मानवाने प्रगती केली, विकास झाला, 21व्या शतकापर्यंत पोहोचलो. पण प्रगतीच्या मार्गामध्ये अनेक गोष्टींचा सहभाग होता. तिथे काही गोष्टी आल्या त्या वाङ्मयाच्या, साहित्याचा, आणि विशेषतः साहित्य आलं म्हणजे पुस्तक आलं. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून मनुष्य ज्ञानार्जन करत राहिला आणि आपल्या विकासाला चालना देत राहिला. बऱ्याचशा अशा काही घटना होत्या, त्या घटना देखील पुस्तकाच्या साहाय्याने इतिहासात लिहिल्या गेल्या आणि आपल्या भावी पिढीला त्या प्रेरणा देत राहिल्या. अशाच आज आपण आलेलो आहोत एका वाचनालयामध्ये, मालेगाव कॅम्पमधील कॅम्प सार्वजनिक वाचनालय इथं आज आपण आलेलो आहोत. तर या वाचनालयाचं उद्दिष्ट काय, या वाचनालयाच्या माध्यमातून आजपर्यंत किती अधिकारी घडलेले आहेत आणि या वाचनालयाचे अजून कुठले उपक्रम आहेत, हे उपक्रम जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत लोकसेवा संचलित कॅम्प सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाचं उद्दिष्ट. आणि विशेष म्हणजे आपल्या मायमंचच्या प्रेक्षकांसाठी इथे देखील एक महिलाच सारथी आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या वाचनालयाचं उद्दिष्ट काय आहे आणि किती वर्षापासूनचा हा प्रवास आहे, हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. या वाचनालयाचा प्रवास हा 48 वर्षापासूनचा आहे आणि कॅम्प शहरातील सर्वसामान्य वाचकांना या वाचनालयाशी जोडण्यासाठीच ही वाचनाची चळवळ सुरू केलेली आहे. कधी स्थापन झालं होतं? 1979 मध्ये, 2 ऑक्टोबर 1979. म्हणजे येत्या 2 ऑक्टोबरला याचं किती वर्ष होतील? 48 वर्ष. 48 वर्ष. आणि तुम्ही कधीपासून सेवा देता तिथे? मी 2001 पासून आहे. 2001 पासून. म्हणजे तुमच्या सेवेला देखील एक 2 शतक, आपलं 2 दशक झाले, 20 वर्षापेक्षा अधिक काळ झाला. आणि या वाचनालयामध्ये तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे अनुभव आले असतील आणि मला तरी असं वाटतं की इथे अभ्यासिका, आता इंटरनेटचं जग आलं ठीक आहे, पण इथून मागे 10 वर्ष आधी पुस्तक आणि साहित्य खूप मोठी गोष्ट होती. तर तुमच्या डोळ्यासमोर भरपूर विद्यार्थी अधिकारी घडले असतील. खूप घडले आहेत. या आपल्या अभ्यासिकेत बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी येत असतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच म्हणजे नाजूक असते. एक वेळेस म्हणजे भाड्याची पंचायत असेल असे मुलं इथं घडवले जातात. कोणी बँक अधिकारी झाले, कोणी पोलीस सेवेत झाले, कोणी महसूलमध्ये, सहकारी, बांधकाम विभाग, अशा मोठमोठ्या क्षेत्रावर विद्यार्थी गेले. हे भेटायला येत असतील तुम्हाला? हो, मग येतात. खूप आनंद असतो की आपल्या समोरचा विद्यार्थी, आणि तेही वेळात वेळ काढून येतातच भेटायला. म्हणजे हे धन्यवादच असतं त्यांचं तुम्हाला, कारण आपण त्यांना मदत केलेली असते. बरोबर. आणि हे कुठेतरी पुण्याचंच काम आहे म्हणून तो एक मनस्वी आनंद असतो. म्हणजे ते भेटल्यानंतरचा जो आनंद आहे ना, तो शब्दात व्यक्त करता येत नाही असं. बरोबर. आता या 5-10 वर्षापूर्वी थोडंसं वातावरण वेगळं होतं की पुस्तक, माहितीचा जो सोर्स होता तो आपल्याला फक्त पुस्तकातून आणि वृत्तपत्रातूनच मिळायचा. आता इंटरनेटचं तरी देखील पुस्तकांच्या बाबतीत जे प्रेम आहे विद्यार्थ्यांचं, हे कुठे कमी झालेलं वाटतं का नाही तुम्हाला? थोडा फरक आहे. मुलांना आता वायफाय मुळे व्हिडिओ बघायला आवडतं आणि त्यातूनच अभ्यास करायला आवडतं. असं लायब्ररीची संख्या चांगली आहे, कारण मुलांना शांतता जिथे असेल, जिथे सगळ्या सोयी असतील, वॉशरूमची आहे म्हणा, जेवणाची, बसण्याची आहे, आणि सुट्टी नसेल वाचनालयाला, असं लायब्ररी मुलं शोधत राहतात आणि मग तिथे येतात. बरोबर. वाचक किती आहेत आता आपले? म्हणजे पुस्तक आपले सेक्शन वेगवेगळे आहेत. तर पुस्तक वाचक आपले 700 सभासद आहेत आणि दरमहा कमीत कमी 100 विद्यार्थी येत असतात अभ्यासासाठी. त्यात आता पुस्तकं पाहिलं तर भरपूर आहेत कॅटेगरीचे. तर आपल्या विद्यार्थ्यांना जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या व्यतिरिक्त पण लोक येतात का ते वाचन करायला? तेच सांगते मी. ते 700 सभासद आहेत आपले आणि अभ्यासाचे वेगळे आहेत. मुलांसाठी ही स्वतंत्र सेक्शन आहे पुस्तकांचं, आणि ती बरीच 4-5 लाखापर्यंतची पुस्तकं आपण खरेदी केलेली आहेत. आणि त्यांना लागणारं करंट जे लागतं की त्यांना आज पाहिजे होतं, ती पुस्तकंही आपण लगेच त्यांना उपलब्ध करून देतो. आणि काही योजना वगैरे पण राबवतात का विद्यार्थ्यांसाठी? तुम्ही काही स्कीम असतात की एवढे पैसे भरल्यानंतर तुम्हाला फी आहे त्यांना 150 रुपये दरमहा, मग त्यात सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो. त्यात सुविधा कुठल्या कुठल्या? आता अभ्यासिकाची वेळ आहे 10 ते 12 तास अभ्यासाची, लाईट, फॅन, टॉयलेट सगळं आहे, पाण्याची सोय आहे. बरोबर. म्हणजे एक विद्यार्थी शांत वातावरण, आणि सुट्टी नाही. म्हणजे
कुठलीही सुट्टी नाहीये, 7 दिवस चालू कंटिन्यू असतं. लायब्ररी चालू असते. अरे वा वा, छान. म्हणजे एक आदर्श आहे आपली हो. लायब्ररी. आणि या लायब्ररी व्यतिरिक्त मी असं ऐकलं की तुमच्याकडून एक ऑर्थो बँक म्हणून सुरू झालेला आहे. हो. तो प्रकार काय आहे तो आम्हाला सांगा. आमचे जे संचालक आहेत अमोल दुसाणे म्हणून, हम्म, ते सध्या लायन्स क्लबचे अध्यक्ष आहेत. हम्म. मग त्यांना नवीन काहीतरी उपक्रम करायचा होता. बरोबर. मग त्यांनी वाचनालयाच्या संयोजन म्हणजे दोघं संयुक्त एकत्र- विद्यमान. हा, एकत्र येऊन आर्थो बँक सुरू केलेली आहे. जे गरजू आहेत पेशंट्स, ज्यांना म्हणजे बेड वगैरे ह्या गोष्टी घेणं शक्य नसतं, मग ते डिपॉझिट भरून नाममात्र भाड्याने ती वस्तू घेऊन जाऊ शकतात, अशी सुविधा केलेली आहे. त्याच्यासाठी आर्थो बँक चालू केली आपण. त्याच्यामध्ये वॉकर आहे, व्हीलचेअर आहे, काठी आहे, बेड आहे, अशा गोष्टी आहेत. अरे वा, म्हणजे तुम्ही विद्यादानाचं जे काम, पवित्र काम हो. करत होतं त्याच्याच सोबतीला हो नक्कीच ही एक चांगली संकल्पना आहे जनसेवेची. आणि मुळातच ज्या लोकांच्या मनात आणि ज्यांच्या पूर्वजांपासून ज्या गोष्टी असतात, जनसेवेचा जो बिडा उचललेला असतो, तो माणूस कुठे शांत बसतच नाही. एक वेगवेगळ्या स्वरूपात लोकांना मदतीसाठी आपला हात पुढे करत असतो. तर नक्कीच लोकसेवा संचलित जे कॅम्प सार्वजनिक वाचनालय आहे, इथे तुम्हाला पुस्तकं उपलब्ध तर आहेतच, तुम्हाला त्यासोबतच त्यांनी एक योजना सुरू केलेली आहे की ऑर्थो बँक. खूप सुंदर योजना आहे. अनेक रुग्ण असतात, रुग्णांची तिथून सेवा होते आणि निश्चितच इथून आपल्याला एक पैसा एक बाजूला असतो, पण लोकांचे जे आशीर्वाद आहेत हो ते आशीर्वाद कमवण्याचं एक चांगली गोष्ट आहे. लोकसमिती संचलितचं कॅम्प वाचनालय, आता ह्या वाचनालयाला खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहास आणि आपल्या स्त्री शक्तीचं योगदान हे काय आहे? हे वाचनालय म्हणजे ही लायब्ररी आहे जी इंग्रजांनी आपल्यासाठी स्वातंत्र्यपूर्वी काळात सुरू केलेलं कॅम्पातले वाचनालय होतं. इथे लष्कर जे म्हटलं जातं कॅम्पात, तिथे सुरू केली होती. आणि त्यावेळेचे कार्यकर्ते जे होते वाचनालयाचे, ते इंग्रज अधिकारीच होते, ब्रिटिश. ते त्यांनी त्यांच्यासाठी सुरू केलेलं आपलं रावळगाव नाका जो आहे तिथे PWDचं ऑफिस जे आहे, त्या ठिकाणी हे वाचनालय सुरू होतं. मध्यंतरी काळात इंग्रजां राजवट गेल्यानंतर त्याच्याकडे स्वातंत्र्यानंतरच्या काळात दुर्लक्ष झालं त्याच्याकडे, म्हणजे ते चालवायला म्हणजे बंद पडलं, कोणी चालू शकलं नाही. मग इथे जे कॅम्पात जे कार्यकर्ते किंवा समाजसेवक होते, युवक मंडळी, जयप्रकाश नारायण, श्रद्धे SM जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे एक चळवळ चालायची. त्या चळवळीचे जे कार्यकर्ते होते, भास्कर तिवारी आहेत, बरंट आहेत, संजय जोशी आहेत, काही त्यांचा मित्र परिवार होता. त्यांनी मग आपली एक लोकसमिती सुरू केली. त्या लोकसमितीच्या आधिपत्याखाली त्यांनी समाजसेवेसाठी काहीतरी अशा योगदान हवं म्हणून वाचनालय, रुग्णालय असे उपक्रम चालू केले. त्याचं हे अपत्य आहे वाचनालय. ही नवीन सुरुवात जी वाचनालयाची झाली 1978ला 2 ऑक्टोबर. आणि श्रद्धे SM जोशी हे वाचनालयाला नाव SM जोशींनीच द्यायला सांगितलेलं आहे आणि मग त्यांच्या नावाने हे सुरूच करण्यात आलं. म्हणजे पार्श्वभूमी खूप मोठी आहे. स्वातंत्र्यपूर्वी पासून तर स्वातंत्र्यानंतर पर्यंत ना आतापर्यंत निरंतर समाजसेवा पुस्तकांच्या माध्यमातून टिकवणं ही देखील एक छोटी गोष्ट नाहीये. आणि पहिले म्हणजे या वाचनालयात महिलांचं योगदान म्हणाल तर 40 वर्ष या वाचनालयाच्या अध्यक्षा ह्या महिलाच होत्या. आदेमाई पाटील होत्या. त्या बऱ्याच काळ त्यांनी हे पद भूषवलं. त्याच्यानंतर आपल्या डॉक्टर सौ मंगला देवरे, डॉक्टर कल्पना करवा, हो, हे अध्यक्ष म्हणजे यांनी 20 वर्ष आपला अध्यक्षपदाचा काळ सांभाळलेला आहे. अरे वा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं तर आता आमच्याकडे महिला कर्मचारीच आहेत 16 आणि महिला सगळा कार्यभार सांभाळतात. एक समाजसेवे सारखंच एक महिला सशक्तीकरणाचं देखील उदाहरण म्हणजे तुमचं कॅम्प सार्वजनिक वाचनालय आहे. आणि एक ती गोष्ट काही विशेष वाटणार नाही की महिला वाचक देखील तुमच्याकडे एक स्वतंत्र आहे, एक रूम आहे स्वतंत्र. आणि महिला म्हणजे विद्यार्थी मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे जी आपणच आपल्याकडेच आधी सुरू झालेली आहे मालेगावातली पहिली स्वतंत्र मुलींना कक्ष. अरे खूप चांगल्या गोष्टी आहेत या की स्त्री शक्ती जेव्हा आपण विचार करतो
तर अशा काही गोष्टी आहेत ज्या समाजापुढे येणं अपेक्षित आहे. पण काळाच्या पडद्याआड म्हणा किंवा बदलत्या युगात म्हणा, ही माहिती आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर मालेगाव आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व, खास करून महिलांना एक हा संदेश जातो की क्षेत्र कुठलंही असो, आजवर आपण अनेक क्षेत्र पाहिलं. आता माय मंचची आमची जी टीम आहे ती आम्ही ज्या कर्तबगार महिला आहेत किंवा महिलांचं योगदान जिथे असतं, आम्ही त्यांची मुलाखत घेत असतो. त्यात डॉक्टर, इंजिनियर्स आहेत, अगदी कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे, आपल्या नंतर डेपो मॅनेजर आहेत. तर अभ्यासिका सांभाळणारी देखील महिला आहे आणि जी अभ्यासिका असते तिथे हे पूर्ण नियोजन सांभाळण्या ह्या देखील महिला आहेत. समाजातील कुठलंही काम असो, पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आजची आपली 21व्या शतकाची महिला करत आहे. तर त्यांचं उद्दिष्ट असतं की आपण समाजाला काहीतरी द्यावं. तर तुमच्या लोकसेवा जी संस्था आहे आणि तुमचं वाचनालय आहे, याचे काही उपक्रम असतील, ते उपक्रम कोणते? एक दिवाळी अंक योजना असते आपली. ते कमी म्हणजे अल्प दरात आपण विविध प्रकारचे म्हणजे 200 प्रकारचे अंक वाचकांना उपलब्ध करून देत असतो. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी बालविभाग आहे, त्यांच्यासाठी बाल उद्यान आहे, साने गुरुजी बाल उद्यान म्हणून त्रिवेणी चौकात, ते वाचनालयाद्वारे चालवलं जातं. त्याच्यानंतर दुसरे एक म्हणजे खासियत सांस्कृतिक कार्यक्रमाचा फार मोठा वारसा आहे वाचनालयास, आणि तो अविरतपणे 45 वर्षापासून आपण चालवत आहोत. बरोबर. आताच्या वाचनालयाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर विनोद गोरवाडकर, यांचा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फार मोलाचा वाटा आहे. आणि त्यांनी कार्यभार सांभाळल्यापासून व्याख्यानमालेला अजून एक प्रकारचं अतिशय चांगलं वलय प्राप्त झालेलं आहे. आणि नाशिक जिल्ह्यात म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ग्रामीण लेवलवर जर म्हणता येईल तर अशी मोठी व्याख्यानमाला होत नसावी कुठे. इतकी छान व्याख्यानमाला इथे होते. मालेगाव दिवाळी अंक योजना चालवली जाते. त्यात अल्प दरात आपण 200 प्रकारचे दिवाळी अंक वाचकांसाठी दिवाळी ते मार्च या 6 महिन्याच्या कालावधीत उपलब्ध करून देत असतो. या ग्रंथालयास फार मोठा वारसा आहे, सांस्कृतिक वारसा. डॉक्टर विनोद गोरवाडकर या ग्रंथालयाचे सचिव आहेत आणि यात हातखंडा आहे त्यांचा व्याख्यानमाला आयोजनामध्ये. महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांची वर्दी इथे लागत असते. उदाहरणार्थ आता मागच्या वर्षी आपल्याकडे विनायक गोविलकर, प्राजक्ता कोळपकर, कैलास कमोद, प्रशांत देशमुख, दीपक करंजीकर, विश्वास पाटील, मेधा पाटकर, उत्तम कांबळे अशी मान्यवर व्यक्ती इथे येऊन व्याख्यान देऊन जातात. मालेगावात तर आहेच, मालेगावच्या बाहेरही सर्वत्र कौतुक होत असतं. म्हणजे कौतुकाची थाप आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम. एवढे मोठे मान्यवर जर आपल्याकडे येत असतात तर कौतुक तर होणारच आहे. आणि धन्यवाद देतो गोळवाडकर सरांना की त्यांनी एवढं चांगला उपक्रम आपल्या लायब्ररीच्या माध्यमातून मालेगाव शहराला दिला. तर हे एक वाखाणण्याजोग्य प्रोजेक्ट म्हणतो, प्रकल्प म्हणतो, हा प्रकल्प आहे. तर हे सगळं ऐकून नक्कीच खूप प्रेरणादायी आहे. वाचनालयाचं काम आहे, नुसतं वाचनालय नसून तुमचं काम रुग्णसेवेसाठी सुद्धा आहे. बाल कल्याणाच्या माध्यमातून मुलांना खेळण्यासाठी उद्यान आहे. त्याच्यानंतर साहित्यप्रेमींसाठी अनेक लेखक कवी तुमच्याकडे येऊन एक व्याख्यानमाला होते. असे वेगवेगळे प्रकल्प आहेत. आणि त्यातल्या त्यात महिला शक्ती म्हणायचं तर तुम्ही सगळं महिलांनी जर हा कारभार सांभाळला आहे, अध्यक्षांपासून तर अगदी तुमच्या शिपायापर्यंत सगळ्या महिला आहेत. खूप चांगली गोष्ट आहे आणि एक हा महिलांसाठी खूप संदेश आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला आज मुलाखत दिली, तुमचा वेळ काढून. कल्पकतेला आणि तुमच्या कामाला मायमंच कडून सलाम आहे आणि नमस्कार. मायमंचच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल येत्या काळात अपेक्षा करतो की आमचा हा व्हिडिओ बघून जे पुस्तकप्रेमी असतील, साहित्यप्रेमी असतील, कॅम्प वाचनालयाला भेट देतील. धन्यवाद.